नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मी प्राध्यापक रतन पुनवटकर. बघा, आपण आजच्या तासिकेमध्ये आपण भाषेचे मूलभूत घटक या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. कालच्या घटकामध्ये म्हणजे आपण 3 लेक्चरमध्ये आपण भाषा, तिची पार्श्वभूमी आणि तिचा विकास आणि लिपी आणि लिपीचे प्रकार आणि लिपीचा विकास याबाबत चर्चा केलेली होती. आज आपण भाषेचे मूलभूत घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, ही जी काही भाषा आहे तर या भाषेचे महत्त्वपूर्ण 5 मूलभूत घटक आहे. मग हे 5 मूलभूत घटक आपल्याला या तासिकेमध्ये शिकायचे आहे. पण एकही एका दवाने पूर्णच्या पूर्ण होणार नाही. पण सविस्तर पद्धतीनं या भाषेच्या मूलभूत घटकामध्ये नेमकं कोणाकोणाचा समावेश होतो तर ते आपण आजच्या तासिकेमध्ये डिस्कस करू. माझा आवाज आणि माझं चित्र हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने दिसत आहे का? एकदा मला कन्फर्मेशन द्या आणि लगेच आजचं सेशन आपण स्टार्ट करू. बघा, मी तुम्हाला थोडक्यामध्ये लगेच भाषेचे जे काही 5 मूलभूत घटक आहे तर त्याबाबत मी चर्चा करतो. बघा, भाषेचे जे काही 5 भाषेचे एकूण जे काही मूलभूत घटक आहे तर ते आहे 5. मग ते कोणते कोणते आहे तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, कारण याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. मग डोंट वरी, एकदम सोपं आहे ते, काहीच काळजी करण्याची गरज नाही. बघा, तर भाषेला 5 पद्धतीचे मूलभूत घटक आहे. जसं बघा, मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर एका एका घटकाला सुरुवात करू. भाषेचे जे काही मूलभूत घटक आहे तर भाषेचे मूलभूत घटक एकूण 5 आहे. किती आहे? 5. मग ते भाषेचे मूलभूत घटक 5 कोणकोणते आहे? तर सर्वात महत्त्वाचं पहिले आहे भाषेचा मूलभूत घटक, तो म्हणजे वर्ण. बघा, कोणतीही भाषा जी आहे तर ही वर्णापासूनच तयार झालेली असते. म्हणजे भाषेतील सर्वात जो उच्चार योग्य घटक आहे तर तो वर्ण आहे, बरोबर. त्यानंतर भाषेचा दुसरा मूलभूत घटक आहे की या वर्णापासून तयार होणारं जे काही आहे तर ते आहे अक्षर. त्याच्यानंतर भाषेचा मूलभूत घटक क्रमांक 3, अक्षराची जर आपण समूह केला आणि त्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त असेल तर त्याला आपण शब्द म्हणत असतो. भाषेचा चौथा मूलभूत घटक आहे शब्दाचं एकत्रीकरण केलं आणि त्याला जर काही अर्थ प्राप्त झाला म्हणजे शब्दाच्या समूहाला आपण काय म्हणत असतो? वाक्य असं म्हणत असतो. आणि सर्वांचा म्हणजे शब्द विचाराचा असेल, वाक्य विचाराचा असेल, वर्ण विचाराचा अभ्यास हे कशामध्ये केला जातो तर व्याकरणामध्ये केला जातो. म्हणजे शुद्ध कसं बोलावं, शुद्ध कसं लिहावं, या सर्वांचं जे काही सारांश आहे, जे काही नियम आहे तर हे कशामध्ये सांगितलेले आहे तर ते व्याकरणामध्ये सांगितलेले आहे. तर हे 5 भाषेचे मूलभूत घटक आहे ज्याचा अभ्यास आपल्याला व्याकरणामध्ये करायचा असतो. तर सर्वात महत्त्वाचं बघा, मी तुम्हाला सांगतो व्याकरणामध्ये अभ्यास कशाचा केला जातो तर व्याकरणामध्ये अभ्यास वर्ण विचाराचा केला जातो. व्याकरणामध्ये अभ्यास शब्द विचाराचा केला जातो. व्याकरणामध्ये अभ्यास वाक्य विचाराचा केला जातो. तर या प्रामुख्याने 3 विचारांचा अभ्यास आपण व्याकरणामध्ये करतो. पण भाषेचे एकूण मूलभूत घटक किती आहे तर ते 5 आहे: वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य आणि शेवटी व्याकरण. तर एवढं आपल्याला सर्वच्या सर्व व्याकरणामध्ये शिकायचं असते. तर आज आपण काय करू, भाषेचा पहिला मूलभूत घटक ज्याचं नाव आहे वर्ण, तर त्या वर्णाबाबत माहिती आणि वर्ण नेमकं कशाला म्हणायचं तर हे आपण आजच्या तासिकेमध्ये आपण व्यवस्थित पद्धतीने काय समजून घेणार आहोत. बघा, वर्ण म्हणजे काय? ॲक्च्युली वर्ण या शब्दाचा जर शब्दशः मूलतः अर्थ जर तुम्ही पाहतो म्हटलं तर तो वेगवेगळ्या पद्धतीने होतो. बघा, आता वर्ण याचा जर तुम्ही भौगोलिक जर त्याचा अर्थ घेतला तर त्याचा अर्थ होतो रंग, बरोबर आहे. आपण म्हणतो की नाही, तो वर्णाने कसा आहे, तो वर्णाने सावळा आहे. म्हणजे आपण सावळा हा त्याचा रंग दाखवला, म्हणजे वर्णाचा एक अर्थ रंग असा सुद्धा दिसून येतो. वर्ण या शब्दाचा दुसरा अर्थ आहे मूलध्वनी. मग नेमकं मूलध्वनी त्याचा जो अर्थ आहे तर तो व्याकरणामध्ये होतो. व्याकरणामध्ये वर्ण म्हणजे केवळ मूलध्वनी असतात. व्याकरणामध्ये वर्ण याचा जो अर्थ आहे तर तो रंग कधीच घेतला जात नाही. व्याकरणामध्ये वर्णाचा अर्थ कसा घेतला जातो? मूलध्वनी म्हणून घेतला जातो. कोणतीही जी काही भाषा आहे तर ती भाषा वर्णापासून तयार होत असते. जे वर्ण म्हणजेच काय असते? आवाजाचे म्हणजे ध्वनी असतात, म्हणून त्यांना मूलध्वनी असं म्हणतात. म्हणजे जसं बघा, तुम्हाला माहिती असेल की गणित शिकत असताना एखाद्या प्रकरणाचं फॉर्म्युला, एखाद्या प्रकरणाचं सूत्र किंवा कापड मोजण्यासाठी आपण जे काही युनिट वापरतो, जे काही एकक वापरतो तर ते आहे मीटर, सेंटीमीटर. तर हे जे काही वर्ण आहे तर ते आपल्या भाषेतील एक पद्धतीचं एकक आहे. वर्ण हे जे काही घटक आहे तर तो आपल्या भाषेतील एक पद्धतीचा काय आहे? एकक आहे. तर याच्याबाबत आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर सर्वात महत्त्वाचा पहिला घटक आपण शिकणार आहोत भाषेचा मूलभूत, तो म्हणजे वर्ण. वर्ण म्हणजे नेमकं काय आहे तर थोडक्यामध्ये त्याची माहिती आपण बघणार आहोत. बघा, वर्ण म्हणजे त्या शब्दाचा शब्दशः अर्थ रंग किंवा त्याचा अर्थ मूलध्वनी होतो. पण आपण व्याकरण शिकत आहोत तर याचा अर्थ व्याकरणामध्ये या वर्णाचा जो काही अर्थ आहे तर तो रंग न घेता त्याचा अर्थ आपल्याला मूलध्वनी असा घ्यावा लागतो.
मूलध्वनी, ध्वनी, ध्वनी म्हणजे काय तर ध्वनी म्हणजे आवाज आहे का नाही. जे काही मी बोलतोय आणि माझ्या मुखामधून जे काही तुम्हाला शब्द बाहेर पडत असताना दिसतंय तर हे मूळचे आवाज आहे. वर्ण हे मूळचे काय आहे आवाज आहे, म्हणून त्यांना मूलध्वनी असं म्हटलं झालं. मूल म्हणजे मुळातील आवाज म्हणजे त्याला मूलध्वनी असं म्हटलं जातं. व्याकरणामध्ये त्याचा अर्थ मूलध्वनी घेत असतो. भाषेतील सर्वात लहान उच्चार योग्य घटक म्हणजे काय होय वर्ण होय. बघा माझं नाव रतन आहे, रतन हा एक शब्द आहे. आता रतन नावाचा शब्द नेमकं कसा तयार झाला तर र नावाचं व्यंजन त्याच्यामध्ये अ नावाचा स्वर, त नावाचं व्यंजन त्याच्यात अ नावाचा स्वर, नंतर न नावाचं व्यंजन त्याच्यात अ नावाचा स्वर, म्हणजे रतन हा जो काही शब्द आहे तर तो र अ त अ न अ या वर्णापासून तयार झालेला आहे, मूलध्वनीपासून तयार झालेला आहे. म्हणजे मी काय केलं एखाद्या शब्दामधला किंवा एखादी शब्द नेमकं कोणत्या ध्वनीपासून तयार होतो तर हे जे काही त्या ध्वनीचे अंत्यावयव आहे, म्हणजे बघा रतन नावाच्या शब्दाचे जे काही अंत्यावयव आहे, अंत्यावयव म्हणजे काय अंत्यावयव बरोबर आहे. त्याचा अर्थ असा होतो की त्या शब्दामधील जे काही शेवट जे काही वर्ण असतात, जे काही ध्वनी आहे, म्हणजे याच्यानंतर याची फोड करू शकत नाही, त्याला आपण अंत्यावय असं म्हणत असतो. तर रतन या शब्दाचे जे काही अंत्यावय आहे तर ते अशा पद्धतीने दिसून येते. म्हणजे भाषेतील सर्वाधिक लहान उच्चार योग्य घटक म्हणजे कोण काय आहे वर्ण आहे. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणत असतो वर्ण असं म्हणत असतो. तुम्हाला या सर्वात महत्त्वाचं वर्ण याची व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातं की वर्ण म्हणजे ॲक्च्युली काय. वर्ण म्हणजे त्याचा मूलतः अर्थ मूलध्वनी जरी होत असेल पण त्याची व्याकरणिक दृष्ट्या जर तुम्ही व्याख्या पाहिली, जसं आपण काल भाषा म्हणजे काय याची व्याकरणिक दृष्ट्या जर आपण व्याख्या जर बघितली तर आपल्या मनातील विचार कल्पना अनुभव व्यक्त करण्याचं साधन म्हणजे ज्याला आपण भाषा असं म्हणत असतो. तर त्याच पद्धतीनं हे जे काही वर्ण आहे तर वर्णाची व्याख्या आपल्याला प्रामुख्याने जर एखाद्या आपल्या परीक्षेमध्ये विचारली तर वर्ण म्हणजे काय तर आपल्या तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहे तर त्यांना आपण काय म्हणत असतो वर्ण असं म्हणत असतो. हे फार महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे बरोबर. तर हे होतं थोडं वर्णाच्या बाबतीत. पुन्हा काही माहिती आपण वर्णाच्या बाबतीमध्ये बघू जेणेकरून आपल्याला परीक्षेतला कोणताही प्रश्न सोडवता आला पाहिजे. बघा शब्द बोलताना प्रथम जाणवते ते ध्वनीचं मूलभूत घटक म्हणजेच काय असते मूलवर्ण असते. शब्द बोलताना पहिले आपल्याला जाणवतो त्या ध्वनीचं जे काही मूलभूत घटक आहे तर त्या मूलभूत घटकाला आपण काय म्हणतो मूलवर्ण असं म्हणत असतो. वर्ण बदलला तर शब्दाचा अर्थ बदलतो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा आपण ते स्वनिम मध्ये शिकलो होतो बघा कपाळ, कपाळचं जर मी गपाळ केलं याचा अर्थ लगेच काय अर्थ बदलून जातो. म्हणजे बघा क च्या ऐवजी जेव्हा मी ग असा वर्ण उच्चारला तर शब्दाच्या अर्थामध्ये बदल होतो. म्हणजे शब्द मध्ये एखादी वर्ण जरी बदलला तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. इतकी पॉवर इतकी शक्ती आपल्याला या वर्णामध्ये दिसून येते बरोबर. बघा इथे एक उदाहरण दिलं कल, कलचा अर्थ असतो कला, पण क च्या ऐवजी जर तुम्ही वर्ण बदलवला फल म्हटलं तर फलचा अर्थ लगेच बदलून गेला काय फळ. तर वर्ण बदलला की त्याचा अर्थ सुद्धा बदलतो एवढं मात्र काय आहे निश्चित खरं आहे, हे लक्षात ठेवा. आता नेमकं वर्ण आणि त्याच्या ज्या काही व्याख्या आपल्या परीक्षेमध्ये विचारल्या जातं तर मराठी भाषेमध्ये बरेच व्याकरणकर्ते होऊन गेलेले आहे. तर जे महत्त्वपूर्ण जे काही व्यक्ती आणि त्यांची जी काही ग्रंथ आहे त्यांची जी काही पुस्तकं आहे व्याकरणावरील तर त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी व्याख्या केलेल्या आहेत. तर त्या व्याख्या आपण सुरुवातीला अभ्यासून घेऊयात कारण यापैकी कोणती तरी व्याख्या वर्णाच्या बाबतीमध्ये तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जातील. मग आता नेमकं मराठी भाषेमध्ये सर्वात महत्त्वाचं दादोबा पांडुरंग तरखडकर असतील, अरविंद मंगरुळकर असतील, मोरोकेशव दामले असतील, कृष्णशास्त्र चिपळूणकर असतील, मोरोकेशव दामले असतील यासारखे फार अभ्यासू व्यक्ती आणि व्याकरणकार मराठी भाषेमध्ये होऊन गेलेले आहे. त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये काही ज्या काही व्याख्या आहे तर त्या केलेल्या आहे. तर त्या व्याख्या आणि त्याचा अर्थ आपण सविस्तर पद्धतीने काय करू अभ्यासून घेऊयात. बघा वर्णाच्या बाबतीमध्ये एक कॉमन व्याख्या लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे. वर्णाला व्याकरणामध्ये मूलध्वनी म्हणतात बरोबर. आपल्या तोंडावाटे निघणारे मूलध्वनी म्हणजेच काय असतात वर्ण. वर्ण हे मूळचे आवाज असतात, आवाज म्हणजेच ध्वनी असतात म्हणून त्याचं नाव मूलध्वनी म्हटलेलं आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. वर्णाच्या बाबतीमध्ये काही व्याकरणकारांनी व्याख्या केलेल्या आहे तर त्या व्याख्या आपण सुरुवातीला बघून घेऊ. बघा
अ पासून ज्ञ पर्यंतच्या सर्व मुळाक्षरांना वर्ण असं म्हणतात. अ पासून सुरू होतात आणि ज्ञ पर्यंतच्या जे काही मुळाक्षरे आहे तर त्यांना आपण वर्ण असं म्हणत असतो. अशी व्याख्या ही दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी केलेली आहे, ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणून असं ओळखत असतो. आणि त्यांचं पुस्तक आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. हे फार महत्त्वाचं आहे 1836 मधलं. त्यांच्याबाबत आपण समोर चर्चा करणारच आहोत, पण तात्पुरतं इथं वर्ण आणि त्याच्या व्याख्याकडे जरा फोकस करा. बघा, आपली जी काही वर्णमाला आहे तर ती अ नावाच्या स्वरापासून सुरू होते आणि ज्ञपर्यंतच्या व्यंजनापर्यंत जाऊन थांबत असते. ज्या ज्ञला आपण विशेष संयुक्त व्यंजन म्हणून असं ओळखत असतो. त्यामध्ये अ म्हणजे 14 स्वर असतील, त्यानंतर 34 व्यंजनं असतील, स्वराच्या नंतर 2 स्वरादी असतील, त्यानंतर 34 व्यंजनं असतील आणि शेवटी 2 विशेष संयुक्त व्यंजन असेल. म्हणजे आपल्या वर्णमालेची सुरुवात ही अ पासून होते आणि शेवट कुठे होतो त्याचा ज्ञपर्यंतचा ज्ञला होतो. म्हणजे अ पासून ज्ञपर्यंतच्या सर्व मुळाक्षरांना आपण काय म्हणत असतो, आपण वर्ण असं म्हणत असतो. अशी साधी आणि सोपी व्याख्या आपल्याला दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी दिलेली आहे. जरा 2 मिनटं, कारण माझ्याकडे चित्र अडकू लागलं, त्यामुळे नेमकं तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का नाही मला एकदा कन्फर्मेशन द्या. तुम्हाला सर्वांना व्यवस्थित दिसतंय का मला एकदा कन्फर्मेशन द्या, कारण माझ्याकडे थोडं चित्र अडकू लागलेलं आहे. ॲड्रेस आदिवासी सोसायटीमध्ये, आदिवासी सोसायटी सरळ जायचं. तुला माहीतच काय म्हणलं असतं, नवीन फोनला नवीन विचार मी लेक्चर. तुम्हाला आवाज व्यवस्थित येते का मला एकदा सांगा, कारण माझ्याकडे चित्र हे अडकू लागलेलं आहे. चलो कंटिन्यू करू आपण. बघा, तर दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी जी वर्णाची व्याख्या केलेली आहे तर ती साधी आणि सोपी आहे. अ पासून ज्ञपर्यंतच्या सर्व मुळाक्षरांना आपण वर्ण म्हणावं, अशी साधी आणि सोपी व्याख्या हे दादोबा पांडुरंग तळखडकरांची आहे. त्यानंतर मोरोकेशो दामलेचं पुस्तक आहे शास्त्रीय मराठी व्याकरण. हे 1911 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये वर्णाची व्याख्या अशी केली की मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजेच काय, वर्ण होय. बघा, ही मोरोकेशो दामले यांची व्याख्या आहे. मोरोकेशो दामले यांचं मराठी व्याकरणावर पुस्तक आहे शास्त्रीय मराठी व्याकरण. लक्षात ठेवा, 1911 मध्ये ते प्रसिद्ध झालेलं होतं. साधी आणि सोपी वाक्य आहे. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे काय, त्याला आपण वर्ण म्हणावं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर अरविंद मंगरुळकर हे सुद्धा एक आधुनिक भाषा शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते मराठीमधले, आणि त्यांचं मराठी भाषेवरचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे मराठी व्याकरणाचा पुनर्विचार. या मराठी व्याकरणाच्या पुनर्विचारामध्ये अरविंद मंगरुळकर यांनी वर्णाची व्याख्या केलेली आहे. ध्वनी शब्द हे ध्वनीचे बनलेले असतात. ते बरोबर आहे, कारण कोणताही शब्द, समजा माझं नाव आहे रतन, हा जो काही रतन नावाचा शब्द आहे तर तो ध्वनीचा बनलेला आहे. ध्वनी म्हणजे आवाजाने तयार झालेला आहे. मग बघा, शब्द हे ध्वनीचे बनलेले असतात. त्या ध्वनीचे अंत्यावयव म्हणजे वर्णवय. मी तुम्हाला समजून सांगतो त्या व्याख्येचा अर्थ काय होतो. समजा माझं नाव रतन आहे, मग या रतनमधले जे काही
वर्ण आहे किंवा जे काही मूलध्वनी आहे, म्हणजे रतन या शब्दामधील जे काही शेवटचे वर्ण आहे, मग रतन या शब्दामधले शेवटचे वर्ण म्हणजे कोणते, तर र अधिक अ अधिक त अधिक अ अधिक न अधिक अ, म्हणजे रतन या शब्दातील शेवटचे वर्ण, म्हणजे रतन या शब्दाचे जे काही अंत्यावयव आहे तर ते हे आहे. अशा अंत्यावयवांना काय म्हटलं गेलं पाहिजे, वर्ण म्हटलं गेलं पाहिजे. अशी व्याख्या हे अरविंद मंगरुळकर यांनी केलेली आहे. म्हणजे शब्द ध्वनीचे बनलेले असतात आणि त्या ध्वनीचे अंत्यावयव म्हणजेच काय होय, वर्ण होय. म्हणजे एखाद्या शब्दामधला जो शेवटचा वर्ण असतो, म्हणजे हे अंत्यावयव जे आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो, वर्ण. मराठी व्याकरणाच्या पुनर्विचार असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. आणि अरविंद मंगरुळकर हे आधुनिक भाषा शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात असतात. मराठी व्याकरणामध्ये जे काही दोन नवीन स्वर आलेले आहे, ॲ आणि ऑ, ज्यांचं जे काही स्थान 10व्या आणि 13व्या जागी दिलेलं आहे, तर मराठी भाषेमध्ये ॲ आणि ऑ यांना स्थान द्यावं अशी शिफारसी अरविंद मंगरुळकर यांनीच केलेली होती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं, मराठी भाषेमध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान देणारे व्याकरणकार कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना आपण मराठी भाषेचे जॉन्सन असं म्हणत असतो. मराठी भाषेचे जॉन्सन असं म्हणत असतो कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना. मराठी व्याकरणाचा निबंधमाला असं त्यांच्या काहीतरी पुस्तकाचं नाव आहे, कन्फर्म आपण समोर बघूयात. बघा, तर त्यांनी वर्णाची व्याख्या केलेली आहे. मनुष्याच्या कंठादी नादोत्पादक अवयवापासून जे ध्वनी विशेष उत्पन्न होतात त्यास वर्ण म्हणतात. त्याचा अर्थ असा होतो की आपल्या मुखामधून जे काही आपण ध्वनी म्हणजे आवाज काढतोय, तर हे आवाज आपल्या मुखातील इतर अवयवांना, कंठ म्हणजे गळा आहे का नाही, आणि नादोत्पादक अवयव म्हणजे आपला जो काही फुफ्फुसातून निघणारा जो काही हवा आहे, आणि ही हवा आपल्या मुखातील इतर अवयवांना स्पर्श करून ज्या ध्वनीचं उच्चार बाहेर केल्या जाते, तर त्या ध्वनीलाच आपण काय म्हटलं गेलं पाहिजे, वर्ण म्हटलं गेलं पाहिजे, असं कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं म्हणणं आणि त्यांची व्याख्या आहे. मराठी व्याकरणावर निबंधमाला असं त्यांचा ग्रंथ आहे, व्याकरणावर पुस्तक आहे, आणि त्यांना मराठीचे जॉन्सन म्हणून ओळखले जाते. त्यानंतर एक शेवटची व्याख्या आहे, ती म्हणजे म पा सबनीस, म्हणजे महादेव पांडुरंग सबनीस हे जे व्याकरणकार आहे, तर मराठी भाषेमध्ये जे काही विशेष संयुक्त व्यंजन आहे क्ष आणि ज्ञ, तर मराठी वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ यांना स्थान द्यावं, तर अशी शिफारस ही म पा सबनीस यांनी केलेली होती. यांच्या शिफारशीवरूनच आपल्या वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ या दोन व्यंजनांना विशेष संयुक्त व्यंजन हे विद्यार्थी मित्रांनो स्थान दिलेलं आहे. मग त्यांनी वर्णाची व्याख्या काय केली, भाषेतील शब्दात असलेले मूलध्वनी म्हणजे काय, वर्ण होय. शब्दामध्ये जे काही मूलध्वनी आहे, बघा हा शब्द आहे आणि या शब्दाचे काय, हे मूलध्वनी आहे, अशा मूलध्वनीला वर्ण म्हणावं अशी व्याख्या म पा सबनीस यांनी केलेली आहे. तर हे फार महत्त्वाचे व्याकरणकार आणि वर्णाच्या बाबतीमध्ये केलेली त्यांनी व्याख्या आहे. ही सोपी आहे, साधी आहे, पण एक कॉमन व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जात असते की वर्ण म्हणजे काय, तर एक साधी आणि सोपी त्याची अशी व्याख्या करता येईल, आपल्या तोंडावाटे निघणारे जे काही मूलध्वनी आहे तर त्यांना आपण काय म्हणत असतो, वर्ण असं म्हणत असतो. आता हे होतं वर्ण आणि त्या व्याकरणकारांनी केलेल्या वर्णाची व्याख्या. आता आपण नेमकं सर्वात महत्त्वाचं जे काही आपली वर्णमाला आहे, म्हणजे ज्याला आपण मुळाक्षरे असं सुद्धा म्हणत असतो, कारण आपल्याला माहिती आहे की अ पासून ज्ञ पर्यंतच्या सर्व मुळाक्षरांना आपण वर्ण म्हणावं अशी व्याख्या आपल्याला दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी दिलेली आहे. तर याचा अर्थ वर्णमाला त्याला आपण मुळाक्षरे म्हणतो, आणि वर्णमाला ज्याला मुळाक्षरे म्हणतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, अक्षरमाला असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, अक्षरमाला. म्हणजे हे जे काही तीनही शब्द आहे तर ते एकच आहे, लक्षात ठेवा. अक्षरमाला म्हणजेच मुळाक्षरे किंवा त्यालाच आपण वर्णमाला म्हणतो. पण एक जर साम्य फरक पाहिला तर वर्णमाला आणि अक्षरमाला याच्यामध्ये थोडा साम्य फरक दिसतो. जरी वर्णमाला आणि अक्षरमाला जरी सारखीच असेल पण थोडा फरक तो दिसतो. तो साम्य फरक काय आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. तर सर्वात महत्त्वाचं बघा, आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये जे काही आत्ता मराठी भाषेत वर्णमाला दिलेली आहे तर ती किती वर्णाची आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे, त्याचबरोबर त्याचे काही गुणधर्म सांगता येतात का, आणि नेमकं आपल्या वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहे, सुरुवातीला किती होते, हे सर्वच्या सर्व आपण आता हे वर्णमाला म्हणजे मुळाक्षरे ज्याला आपण अक्षरमाला असं म्हणत असतो तर त्याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, आपल्या वर्णमालेमध्ये नेमकं कोणाकोणाचा समावेश होतो हे पहिले आपण अभ्यासू. बघा,
महाराष्ट्र शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009च्या GR मराठी भाषेमध्ये एकूण वर्णाची संख्या ही किती आहे? 52 आहे. म्हणजे आधुनिक वर्णमालेमध्ये लक्षात ठेवा, आधुनिक वर्णमालेमध्ये वर्णाची एकूण संख्या किती आहे? 52. मग तुम्हाला पारंपरिक वर्णमालेमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवा, पारंपरिक जर तुम्हाला वर्णमालेमध्ये जर एकूण वर्णाची संख्या विचारली तर ती सांगायची 48. पारंपरिक याचा अर्थ होतो आपल्या जुन्या भाषेमध्ये एकूण वर्ण किती, आणि आधुनिक या शब्दाचा अर्थ होतो की नेमकं सद्यस्थित किती वर्ण आहे. तर 6 नोव्हेंबर 2009च्या GR आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण वर्णाची संख्या किती आहे? 52. त्याला आपण आधुनिक वर्णमाला असं म्हणत असतो. काय म्हणत असतो त्यांना आपण? आधुनिक वर्णमाला असं म्हणत असतो. मग तुम्हाला दोन पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात की नेमकं आधुनिक वर्णमाला किती वर्णाची आहे. तर आधुनिक वर्णमाला म्हणजे आत्या सध्यास्थित आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण वर्णाची संख्या किती, तर ती किती असतात? ते किती आहे? 52 आहे. आणि प्रश्न जर विचारला की पारंपरिक वर्णमालेमध्ये वर्णाची संख्या किती आहे, तर ती किती आहे? 48 आहे. आपण सर्व इथं निर्देशनास आणू शकतो बघा. तर आता जे काही आपल्याला 52 वर्णाची वर्णमाला दिलेली आहे, तर या वर्णमालेमध्ये नेमकं या 52 वर्णाच्या वर्णमालेमध्ये नेमकी विभागणी कशी झालेली आहे, तर ते आपण जरा चेक करूया. बघा, आपल्याकडे जे काही 6 नोव्हेंबर 2009चा GR आहे आणि त्यानुसार आपल्या वर्णमालेमध्ये एकूण वर्णाची जी संख्या दिलेली आहे तर ती 52 आहे, ज्याला आपण आधुनिक वर्णमाला असं म्हणत असतो. वर्णमाला म्हणजे मुळाक्षरे किंवा त्यांना आपण अक्षरमाला असं म्हणत असतो, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्या अगदी आपण जे काही वर्ण आणि त्याच्या संबंधित व्याकरणकारांनी केलेल्या ज्या काही व्याख्या आहे तर त्या लक्षात ठेवा. आता ही 52 वर्णाची जी वर्णमाला आहे तर ती आपल्या कोणत्या पद्धतीने विभागली बघा. तर 52 वर्णमालेमध्ये सर्वात महत्त्वाचं पहिले आपल्याला स्वर म्हणावं लागतात, त्यानंतर बघा स्वरादी म्हणावं लागतात, आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला व्यंजन म्हणावं लागतात. म्हणजे आपल्या वर्णमालेची विभागणी बघा कोणत्या पद्धतीने केलेली आहे. व्यंजने म्हणावं लागतात, आणि शेवटी आपल्याला म्हणावं लागतं विशेष संयुक्त व्यंजने. काय? विशेष संयुक्त व्यंजने. अशा पद्धतीने आपली 52 वर्णाची जी काही वर्णमाला आहे तर ते केलेली आहे. मी तुम्हाला सर्व सांगतो डिटेल्स, फक्त व्यवस्थित पद्धतीने 52 वर्णमाला हे नेमकं कशा पद्धतीने विभागले हे जरा चेक करू. आता आपल्याला पहिले स्वर म्हणावं लागतं, त्यानंतर स्वरादी, त्यानंतर व्यंजन आणि त्याच्यानंतर विशेष संयुक्त व्यंजन. आता आपल्या वर्णमालेमध्ये एकूण वर्णाची संख्या किती आहे? एकूण स्वराची संख्या किती आहे? तर ती आहे 14. मग त्याच्यानंतर स्वरादीची संख्या आपल्या वर्णमालेमध्ये किती आहे? तर ती आहे 2. त्यानंतर व्यंजनाची एकूण संख्या किती आहे आपल्या मराठी वर्णमालेमध्ये? तर ती आहे 34. आणि त्याच्या शेवटी विशेष संयुक्त व्यंजने किती आहे मराठी वर्णमालेमध्ये? तर ते आहे 2. तर अशा पद्धतीने जर तुम्ही यांची बेरीज केली तर बघा 34, 14, 48, 48 अधिक 4 बरोबर किती? 52. म्हणजे आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण वर्णाची संख्या एकूण किती दिसत आहे? 52. म्हणजे हे 52 जे काही सर्वात महत्त्वाचे वर्ण आहे तर या क्रमाने आहे. म्हणजे पहिले स्वर, त्यानंतर स्वरादी, त्यानंतर व्यंजन, त्यानंतर विशेष संयुक्त व्यंजन. मी तुम्हाला एकदा आपल्या शासनाचे GR दाखवतो, ज्या GR मध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं 52 वर्ण दिलेले आहे तर ते कोणत्या क्रमाने आहे तर तुम्हाला इथं दिसत असतील. इथं बघा सर्वात महत्त्वाचं पहिले तुम्हाला इथं 14 स्वर दिलेले आहे. बरोबर आहे? काय दिले आहे? 14 स्वर. मग नेमकं स्वर म्हणत असताना कोणत्या स्वरापासून सुरुवात करायची? मग आईपासून करायची की ॲ पासून करायची की ओ पासून करायची? तर बघा पहिले हा अ नावाचा स्वर आहे, आणि शेवट जर तुम्ही बघितलं ना, हे बघा शेवटी जर बघितलं ना तर शेवटी बघा इथं शेवट त्याचा ज्ञ नावाच्या व्यंजनाने झाला. आणि जे दादोबा पांडुरंग तळखरकरांनी जे वर्णाची व्याख्या केली, अ पासून चालू होते ज्ञपर्यंतचे सर्व जे काही मुळाक्षर आहे तर त्यांना आपण वर्ण असं म्हणत असतो, अशी त्यांची व्याख्या होती. तर बघा जे 14 स्वर आहे तर तो क्रम बघून घ्या व्यवस्थित पद्धतीनं. अ, आ, ई, उ, रू, लू, ए, ॲ, ऐ, ओ, औ. जर तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित विचार जर केला तर मराठी भाषेमध्ये जे काही 2 इंग्रजीमधून जे काही स्वर आले तो आहे ॲ, आणि त्याच्यानंतर कोणता आहे? आ. तर यांचं स्थान व्यवस्थित पद्धतीनं बघितलं तर बघा संयुक्त स्वरांच्या बरोबर मध्ये आहे. म्हणजे ए आणि ऐच्या दरम्यान ॲ, ओ आणि औच्या दरम्यान अ. आणि हे जे काही नवीन इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेमध्ये येणारे जे काही स्वर आहे तर त्यांचं स्थान जर पाहिलं तर हा ॲ जो आहे तर तो 10व्या स्थानावर आहे, तर हा जो काही अ आहे तर तो 13व्या स्थानावर आहे. म्हणजे अ पासून औ पर्यंतचे जे काही सर्वच्या सर्व वर्ण आहे किंवा जे काही मुळाक्षर आहे तर त्यांना आपण स्वर म्हणतो. आणि स्वर आपल्या वर्णमालेमध्ये किती दिलेले आहे? 14 दिलेले आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा दुसरा गट आहे तो म्हणजे स्वरादी. मराठी वर्णमालेमध्ये 2 स्वरादी आहे.
मग कोणते, तर पहिला आहे अनुस्वार आणि त्याच्यानंतर आहे काय, विसर्ग. बरोबर, समोर आपण ते अनुस्वार आणि विसर्ग व्यवस्थित पद्धतीने समोर शिकणारच आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्या मराठी वर्णमालेमध्ये स्वरादी झाले की नंतर स्थान येतं आपल्या व्यंजनाचं. व्यंजनं किती आहे, तर एकूण 52 वर्णाची वर्णमाला आहे. त्याच्यापैकी जर व्यंजनाचा विचार केला तर व्यंजने किती आहेत, 34. व्यंजने कशाला म्हणायचं, तर बघा क पासून जे काही ळ पर्यंतचे जे काही सर्वच्या सर्व व्यंजने आहेत किंवा मुळाक्षरे आहेत, क पासून ळ पर्यंतचे जे काही सर्वच्या सर्व मुळाक्षरे आहेत तर त्यांना आपण व्यंजन असं म्हणत असतो. याच्यामध्ये क आहे का नाही, ख, ग, घ, अंग. त्यानंतर इथं बघा च, छ, ज, झ, न्य, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व. बघा य, र, ल, व आहे, नाही तर कोणी कोणी य, व, र, ल असं वाचतंय, पण ते य, र, ल, व. त्यानंतर श, श, स, ह आणि ळ, असे एकूण आपल्याकडे 34 व्यंजने आहेत. आणि शेवटी बघा व्यंजने झाल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा क्रम आहे शेवटचा, तो म्हणजे विशेष संयुक्त व्यंजन. आपल्या वर्णमालेमध्ये जे काही विशेष संयुक्त व्यंजन आहेत तर ते आहेत 2. एक आहे क्ष आणि दुसरा आहे काय, ज्ञ. तर क्ष आणि ज्ञ यांना मराठी भाषेमध्ये स्थान द्यावं वर्णमालेमध्ये, अशी शिफारस ही म.पा. सबनीस यांनी केलेली होती. त्याबद्दल आपण समोर चर्चा करणारच आहोत. पण ही जी काही आपल्याला आपल्या वर्णमाला जी आहे तर ती 52 वर्णाची आहे, तर ती अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवावी लागते. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपली जी काही आधुनिक वर्णमाला आहे तर ती आहे 52 वर्णाची. यामध्ये पहिले आपल्याला 14 स्वर म्हणावं लागतात, त्यानंतर 2 स्वरादी, त्यानंतर 34 व्यंजन आणि शेवटी काय आहे, विशेष संयुक्त व्यंजनं आहेत. तर हे अशा पद्धतीने आपल्याला वर्णमाला आपली आहे हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर आता महत्त्वाचा हा जो काही मुद्दा आहे, तर बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की वर्णमाला आणि अक्षरमाला याच्यामध्ये थोडा फरक आहे. जरी वर्णमालेलाच आपण अक्षरमाला असं म्हणत असतो आणि त्यालाच आपण मुळाक्षरे असं म्हणत असेल, पण थोडा जो काही फरक आहे वर्णमालेमध्ये आणि अक्षरमालेमध्ये दिसून येतो. आता जी काही आपली 52 वर्णाची जी वर्णमाला आहे किंवा ज्याला आपण अक्षरमाला असं म्हणत असतो, तर वर्णमालेमध्ये काय असते, तर वर्णमालेमध्ये वर्णाचे पाय मोडल्या जातात. बघा वर्णाचे पाय मोडून लिहिल्या जातात, पाय मोडून लिहिल्या जातात. पण अक्षरमालेमध्ये पाय मोडून लिहिल्या जात नाही. अक्षरमालेमध्ये पाय मोडून लिहिल्या जात नाही, हा साम्य फरक आहे. म्हणजे कसं, वर्णमालेमध्ये जर मी क हा वर्ण दाखवायचा असेल तर मला असा दाखवावा लागेल, पण अक्षरमालेमध्ये क दाखवायचा असेल तर तो मला असा दाखवावा लागेल. हा साधारण फरक आपल्याला या वर्णमाला आणि अक्षरमालामध्ये दिसून येतो. फक्त एवढाच फरक आहे, बाकी काहीही फरक नाही. वर्णमाला म्हटलं काय फरक आहे, तर वर्णमालेमध्ये वर्णाची पाय मोडून लिहिल्या जातं, तर अक्षरमालेमध्ये अक्षरांची म्हणजे त्या मुळाक्षरांची पाय मोडून लिहिल्या जात नाही. कारण अक्षर म्हणजे ज्याला पूर्ण म्हणजे जे पूर्ण उच्चाराचे असतात त्यांना आपण अक्षर म्हणत असतो, आणि जे पूर्ण उच्चाराचे असतात त्याची पाय मोडण्याची काय गरज आहे, बरोबर आहे की नाही. बघा तर अशा पद्धतीने एकूण 52 वर्णाची वर्णमाला आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या आपल्याला या 6 नोव्हेंबर 2009च्या GR मध्ये दिसून येतं. तर आपण थोडं त्या मुळाक्षराबाबत म्हणजे वर्णमालेबाबत थोडी माहिती अभ्यासू. बघा स्वर, स्वरादी, व्यंजन अशा सर्व प्रकारच्या वर्णाची क्रमवार मालिका म्हणजे काय, वर्णमाला होय. पहिले स्वर म्हणावं लागतं, त्यानंतर स्वरादी म्हणावं लागतं, त्यानंतर व्यंजन म्हणावं लागतं आणि त्याच्यानंतर विशेष संयुक्त व्यंजन म्हणावं लागतात. तुम्ही याच पद्धतीनं म्हटलं गेलं पाहिजे. जो काही तुम्हाला क्रम दिलेला आहे तर त्या क्रमानेच म्हटलं गेलं पाहिजे. तुम्ही कधीही वर्णमाला पहिले स्वरादी म्हणू शकत नाही, आहा, क, ख, ग, घ असं म्हणता येत नाही. जे क्रम तुम्हाला दिलेला आहे त्या क्रमानेच आपल्याला जावं लागतं, हे लक्षात ठेवा. मूलध्वनीची यादी म्हणजेच काय, वर्णमाला होय असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता वर्णमालेमध्ये क्रम कसा आहे, तर पहिले स्वर म्हणतो, त्यानंतर स्वरादी, त्यानंतर व्यंजन आणि त्याच्यानंतर विशेष संयुक्त व्यंजन. या प्रकारामध्ये या वर्णमालेचं विभाजन करण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्हाला इथून प्रश्न पडला की नेमका आपल्या वर्णमालेमध्ये एकूण वर्णाची संख्या किती, 52, तर तिचा योग्य क्रम कोणता, तर स्वर, स्वरादी, व्यंजन आणि त्यानंतर विशेष संयुक्त व्यंजन असा क्रम आपल्याला वर्णमालेचा सांगता येतो, लक्षात ठेवा. तर हे होतं सर्वात महत्त्वाचं वर्णमाला आणि तिच्याबद्दलची काही माहिती. आता सर्वात महत्त्वाचं बघा, भाषेचे जे काही 5 मूलभूत घटक पडत होते, तर या 5 भाषेच्या मूलभूत घटकातला पहिला जो काही प्रकार आहे तर तो आहे वर्ण, तर तो आपण इथं पूर्ण केला. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे अक्षर. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मूलभूत घटक आहे ते म्हणजे काय, शब्द. त्यानंतर चौथा मूलभूत घटक आहे भाषेचा तो म्हणजे कोणता, वाक्य. आणि शेवटचा मूलभूत घटक आहे भाषेचा तो म्हणजे व्याकरण. तर याच्यापैकी आपण वर्ण आणि त्याची व्याख्या, मराठी वर्णमाले भाषेमध्ये वर्णाची एकूण संख्या, हे सर्वच्या सर्व अभ्यासलं. मग तुम्ही म्हणणार सर
की हे वर्ण जरी तुम्ही 52 सांगितले, पण नेमकं या वर्णाचे काही प्रकार आहे का? तर वर्णाचे मुख्यतः 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. या वर्णाच्या प्रकारामध्ये बघा, पहिला प्रकार असतो स्वर, त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्वरादी, आणि तिसरा वर्णाचा प्रकार आहे तो म्हणजे व्यंजन. बरोबर आहे, तिसरा वर्णाचा प्रकार कोणता आहे? व्यंजन. मग सर आम्हाला नेमकं तुम्ही स्वर शिकवलं नाही. स्वर म्हणजे काय, त्याचे गुणधर्म काय, वैशिष्ट्य काय आहे, स्वर या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली, एकूण मराठी भाषेत स्वर किती आहे हे शिकवलं नाही. तर मी तुम्हाला काय करतो, सुरुवातीला जे काही भाषेचे मूलभूत घटक 5 आहे, तर ते 5ही मूलभूत घटक आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासू आणि त्याच्यानंतर पुन्हा नव्याने वर्णाचे मुख्य प्रकार घ्यायला सुरुवात करू. म्हणजे हे झालं की आपलं बेसिक व्यवस्थित पद्धतीने काय होतील, क्लिअर होतील, एवढं मात्र नक्की आहे. तर हे बघा, हे जे आहे तर हे जरा मी बाजूला ठेवतो. आपण फक्त वर्णाच्या बाबतीमध्ये माहिती अभ्यासलेली आहे. या वर्णाचे मुख्य 3 प्रकार पडतात, स्वर, स्वरादी, व्यंजन. ते आपण नंतर घेणार आहोत उद्या. पहिले आपण हे बाकी जे तुम्हाला इथं दिसत आहे भाषेचे मूलभूत घटक, अक्षर, शब्द, वाक्य आणि व्याकरण, तर हे सुरुवातीला आपण कंप्लीट करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण बॅकअपला वर्णाच्या प्रकाराकडे येऊ. तर भाषेचा दुसरा महत्त्वाचा मूलभूत घटक आहे तो म्हणजे काय, अक्षर. अक्षर म्हणजे नेमकं काय मित्रांनो, लक्षात घ्या. आता क्षर जर पाहतो म्हटलं बघा, क्षर या शब्दाचा जो अर्थ पाहिला मूलतः तर तो होतो नष्ट होणारे. बघा, नष्ट होणारे. क्षर या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर क्षर या शब्दाचा अर्थ होतो नष्ट होणारे. पण जर तुम्ही या क्षरला जर समजा एखादी नावाचं एखादी उपसर्ग लावला किंवा एखादी उपसर्ग लावला तर हा जो शब्द आहे तर तो अक्षर तयार होईल. आणि चा जो काही अर्थ आहे तर चा अर्थ असतो नाही. चा अर्थ काय होतो, चा अर्थ होतो नाही. म्हणजे काय, आता त्याचा अर्थ लगेच बदलतो. क्षर म्हणजे नष्ट होणारे, पण जेव्हा तुम्ही अक्षर असा शब्द म्हणता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो नष्ट न होणारे. नष्ट न होणारे. बघा, नष्ट न होणारे म्हणजेच काय असतात, अक्षर असतात. आता मी जे काही बोलतो आहे, माझ्या तोंडामधून जो काही तुम्हाला आवाज आणि जो तुम्हाला ऐकू येतो आहे, म्हणजे जो काही ध्वनी तुम्हाला ऐकू येतो आहे, ज्याला आपण आवाज असं म्हणत असतो, तर हे ध्वनी हवेमध्ये काय होतात, नष्ट होत आहे. मी बोलणारे प्रत्येक शब्द तुम्हाला दिसत आहे का, नाही. तर हे ध्वनीमध्ये ऑटोमॅटिक काय होत आहे, विरघळून जात आहे. आता हे जे काही ध्वनी आहे तर हे ध्वनी हवेमध्ये विरघळून जाऊ नये याच्यासाठी हे ध्वनी मला लिहून ठेवावं लागतात. आणि हे लिहून कशाने ठेवावं लागतात, तर अक्षराच्या माध्यमातून लिहून ठेवावं लागतात. हे कशासाठी लिहून ठेवावं लागतात, हे ध्वनी आपल्या मुखातील जेव्हा एखादी शब्द उच्चारतो तेव्हा ते हवेमध्ये काय होतात, ध्वनी, आवाज हे नष्ट होऊन जातात. हे नष्ट होऊ नये म्हणून आपण हे ध्वनी एका विशिष्ट चिन्हाने लिहून ठेवतो. विशिष्ट चिन्हाने लिहून ठेवतो. हे ध्वनी विशिष्ट चिन्हाने लिहून ठेवतो म्हणून या अक्षरांना ध्वनी चिन्हे असंही म्हटलं जातं. अक्षरांना काय म्हटलं जातं, ध्वनी चिन्हे असंही म्हटलं जातं. बघा, वर्णाला मूलध्वनी म्हणतात. कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण तुम्हाला कसलाही प्रश्न आला तर तो प्रश्न व्यवस्थित पद्धतीने सुटला गेला पाहिजे. बघा, आता हे जे काही वर्ण आहे की नाही तर वर्णाला मूलध्वनी म्हणतात, आहे का नाही. कारण वर्ण हे मुळात आवाज आहे, ध्वनी आहे, म्हणून त्याला मूलध्वनी म्हणतात. मग आता हे दुसऱ्या क्रमांकाचं बघा, आपण बघितलं अक्षर. अक्षर हवेत हे नष्ट होऊन जातात, म्हणजे जे काही ध्वनी आहे तर ते हवेमध्ये नष्ट होऊन जातात. हे नष्ट होऊ नये म्हणून हे जे काही ध्वनी आहे तर एका विशिष्ट चिन्हाने आपल्याला लिहून ठेवावं लागतात. म्हणून त्या अक्षरांना आपण दुसरं नाव असं म्हणत असतो, ध्वनी चिन्हे, आहे का नाही. ध्वनी चिन्हे, ध्वनी विशिष्ट चिन्हाने लिहून ठेवतो म्हणून ते कधीच नष्ट होत नाही, म्हणून त्यांना अक्षरे असं आपण म्हणत असतो. तर हे 2 महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात ठेवा. मग आता अक्षर म्हणजे काय, तर अक्षर म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही त्याला आपण अक्षर म्हणत असतो. या उपसर्गाचा जो काही अर्थ आहे तर तो होतो नाही किंवा त्याचा अर्थ होतो न. लक्षात आलं, म्हणजे नकारार्थी किंवा निषेध असा दाखवत असतो, आहे का नाही. अमृत, अमृत, मृत म्हणजे मरण, म्हणजे नाही, ज्याला कधीही मरण नाही म्हणजे तो अमर. बरोबर आहे का नाही. तर अशा पद्धतीनं त्या अचा उपसर्गाचा अर्थ आपल्याला दिसून येतो. पण लक्षात ठेवा, अक्षर म्हणजे नष्ट न होणे, परंतु जर तुम्ही क्षर म्हटलं, क्षर, तर क्षरचा अर्थ होतो नष्ट होणे. क्षरचा अर्थ काय होतो, क्षरचा अर्थ होतो नष्ट होणे. बरोबर. बघा, मग अक्षराच्या व्याख्या 2-3 पद्धतीने करता येतात, तर त्या व्याख्या आपण अभ्यासू. भाषेतील ध्वनीची किंवा वर्णाची लिखित खूण म्हणजे अक्षरवय. भाषेमध्ये जे काही ध्वनी असतात किंवा जे काही वर्ण असतात त्यांना आपण लिहून ठेवतो. लिहून ठेवल्यामुळे म्हणजे ते लिखित जी काही खूण असते तर त्याला आपण अक्षर असं म्हणत असतो. अशी अक्षराची सोपी व्याख्या आहे. आपण जे बोलतोय त्या ध्वनीला किंवा आवाजाला
लिहून ठेवण्यासाठी वापरल्या जाणारे चिन्ह म्हणजे काय होय? अक्षर होय. मी तुम्हाला आत्ताच बोललो, मी बोलत असताना माझं बोलणं जे काही ध्वनी आवाज आहे तर ते हवेमध्ये नष्ट होत आहे. मग हे नष्ट होऊ नये याच्यासाठी मी ते अक्षर किंवा तो ध्वनी मी चिन्हाने लिहून ठेवतो. म्हणून बघा, आवाजाला किंवा त्या ध्वनीला लिहून ठेवण्यासाठी वापरल्या जाणारी चिन्हाची पद्धत म्हणजे काय होय? अक्षर होय. असं आपण अक्षराची व्याख्या करू शकतो. त्याच पद्धतीने आपण अक्षराची पुन्हा व्याख्या अशी करू शकतो की ध्वनीच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. ध्वनीच्या लिखाणासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो, म्हणजेच ध्वनीच्या चिन्हांना आपण काय म्हणत असतो? अक्षरे असं म्हणत असतो. ही साधी आणि सोपी वेगवेगळ्या पद्धतीच्या व्याख्या आपल्याला इथं व्याकरणामध्ये दिसून येतात. आता कोणतेही जे काही अक्षर आहे तर कोणतेही अक्षर हे एक ध्वनीचं चिन्ह असते. बरोबर आहे? कोणतंही अक्षर एक ध्वनीचं चिन्हच आहे. कारण अक्षर म्हणजे काय? तर अक्षर हा जो काही ध्वनी आहे तर तो चिन्हाच्या माध्यमातून लिहिला जातो, म्हणून त्याला आपण अक्षर म्हणत असतो. म्हणजे कोणतंही अक्षर हे एक ध्वनी चिन्हच आहे. म्हणजे असं उलटं टिलटं आपल्याला म्हणता येतं. अक्षर हे ध्वनीच्या म्हणजे आवाजाच्या सांकेतिक खुणा आहे. बघा, अक्षर काय आहे? तर अक्षर हे ध्वनीच्या किंवा आवाजाच्या काय आहे? सांकेतिक खुणा आहे. लक्षात ठेवा, कारण याच्यावर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतो आहे की अक्षर म्हणजे काय? तर अक्षर म्हणजे ध्वनीच्या किंवा आवाजाच्या सांकेतिक खुणा म्हणजे काय होय? अक्षर होय. आता हे जे काही अक्षर आहे, जसं मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे, ध्वनी हवेमध्ये विरघळून जाऊ नयेत म्हणून ध्वनी विशिष्ट चिन्हाने लिहून ठेवतात. म्हणून ध्वनीच्या म्हणजे म्हणून अक्षरांना आपण ध्वनी चिन्ह असं सुद्धा देखील म्हणत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, वर्णाला मूलध्वनी म्हणतात, तसं अक्षराला ध्वनी चिन्ह असं म्हटलं जातं. आता बघा, हे जे काही अ आहे तर हा अ माहिती आहे का? स्वर आहे. मग हा जो अ आहे तर तो अ हा स्वर आहे. तर हा जे काही स्वर असतात, अक्षर कोण कोण असतात बघा. अक्षर कसं तयार होते आणि अक्षर कोण कोण असतात बघा. आपल्याकडे जे काही 14 स्वर आहे तर हे 14ही स्वर हे अक्षर आहे. म्हणजे अक्षर हे पूर्ण उच्चाराचे असतात. अक्षर काय असतात? अक्षर हे पूर्ण उच्चाराचे असतात, आहे का नाही? म्हणून स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात, म्हणून त्यांचा समावेश अक्षरामध्ये केला जातो. आपल्याकडे जे काही वर्णमालेमध्ये 14 स्वर आहे तर हे 14ही स्वर हे काय आहे? अक्षरे आहेत. त्यानंतर बघा, इथं का लिहिलं. का म्हणजे काय आहे बघा. म्हणजे एखादी क नावाचं व्यंजन आहे आणि त्याच्यामध्ये समजा मी आ नावाचा जर एखादी स्वर टाकला तर इथं हा जो काही एक नवीन वर्ण तयार झाला तर तो झाला का. याचा अर्थ अक्षर काय आहे. म्हणजे बघा, व्यंजनामध्ये जर तुम्ही स्वर मिळवला म्हणजे तुम्ही अक्षराची व्याख्या अशी करू शकता की जर एखाद्या व्यंजनामध्ये जर तुम्ही एखादी स्वर मिसळला, व्यंजनामध्ये जर स्वर मिसळला तरी तुम्हाला अक्षर प्राप्त होते. काय प्राप्त होते? अक्षर. केवळ तुम्ही असा क लिहिला, या क ला अक्षर म्हणू शकत नाही. व्यंजन हे कधीही अक्षर नसतात. व्यंजनाला अक्षरत्व जर प्राप्त करायचं असेल तर या व्यंजनामध्ये तुम्हाला या 14 स्वरापैकी कोणता तरी एक स्वर टाकावा लागेल, तेव्हा त्या व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त होईल. म्हणजे केवळ व्यंजन काढलं तर त्याला अक्षर म्हणायचं असं चुकीचं आहे. केवळ स्वर हे अक्षर आहे, व्यंजन हे अक्षर नाही. व्यंजनाला अक्षर तयार करण्यासाठी त्या व्यंजनामध्ये कोणता तरी एक स्वर टाकणे गरजेचं आहे, तेव्हाच त्या व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त होईल. म्हणजे हे क व्यंजन आहे, याला अक्षर म्हणायचं नाही. या क नावाच्या व्यंजनामध्ये आ नावाचा स्वर जेव्हा टाकला तेव्हा का असा वर्ण तयार झाला, तर या काला आपण काय म्हणायचं आहे? अक्षर म्हणायचं आहे. म्हणजे अक्षराची व्याख्या किंवा अक्षराचा फॉर्म्युला आपण असा देऊ शकतो की व्यंजन प्लस स्वर बरोबर काय तयार होते? व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर तयार होते. लक्षात राहील. इथं बघा, क चा पाय मोडलेला आहे. इथं सुद्धा क चा पाय मोडलेला आहे. म्हणजे या पाय मोडलेल्या वर्णाला आपण व्यंजन म्हणत असतो. तर इथं बघा, क मध्ये आ टाकला तर इथं का तयार होतो. म्हणजे का हे काय आहे? अक्षर आहे. या क मध्ये लहान ई टाकली म्हणजे ही की तयार झालं. म्हणजे जेव्हा तुम्ही व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिळवत आहे तेव्हा तुम्हाला अक्षर प्राप्त होत आहे. बरोबर. अक्षर जर एकत्र आले आणि अशा अक्षराच्या समूहापासून जर काहीतरी अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण शब्द असं म्हणत असतो. तर आता हा होता भाषेचा मूलभूत घटक क्रमांक 2, ज्याला आपण अक्षर म्हटलं. तर आता भाषेचा मूलभूत घटक क्रमांक 3 कडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे शब्द. जर अक्षरांचा समूह जर एकत्र येत असेल आणि अक्षरांच्या समूहाला जर काहीतरी अर्थ प्राप्त झाला तर त्यालाच आपण शब्द म्हणावं. अर्थात अक्षराच्या समूहाला आपण काय म्हणत असतो?
आपण शब्द म्हणत असतो. तर भाषेचा मूलभूत घटक क्रमांक 3 तो म्हणजे शब्द. शब्द म्हणजे नेमकं काय, त्याची साधी आणि सोपी व्याख्या. ठराविक क्रमाने आलेला अक्षरांचा समूह म्हणजे काय असतो, शब्द असतो. पण असा अक्षरांचा समूह ज्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे, ज्याचा काहीतरी अर्थ असला पाहिजे, त्या शब्दाचा काहीतरी अर्थ आपल्याला डिक्शनरीमध्ये भेटला गेला पाहिजे, तरच त्याला आपण शब्द म्हणत असतो. समजा मी इथं म कळ असं लिहिलं आणि इथं मी क मळ असं लिहिलं. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कोणता शब्द वाचल्याच्या नंतर तुमच्या डोळ्याच्या समोर लगेच चित्र तयार होते? म्हणजे तुम्ही मकळ वाचलं तर तुम्हाला काहीच अर्थ लागत नाही, पण तुम्ही जसं कमळ म्हटलं लगेच तुमच्या डोळ्याच्या समोर काहीतरी चित्र तयार होते, म्हणजे याचा काहीतरी अर्थ निघतो. मग अक्षराचा असा समूह ज्याला काहीतरी अर्थ प्राप्त असतो, अशा अक्षराच्या समूहालाच आपण शब्द म्हणायचा आहे. जर एखादी अक्षराचा समूह असेल पण त्याचा डिक्शनरीमध्ये काहीच अर्थ नाही किंवा त्या शब्दाला अर्थच नाही, तर अशा शब्दांना किंवा अशा अक्षराच्या समूहाला कधीही शब्द म्हणता येत नाही. बरोबर, चला लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला भाषेचा मूलभूत घटक क्रमांक 3 शिकायचा आहे, तो म्हणजे शब्द. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ प्राप्त व्यक्त होतो, त्यास आपण शब्द असं म्हणत असतो. लक्षात ठेवा, शब्द शब्दच असतो, पण त्याला डिक्शनरीमध्ये अर्थ असला पाहिजे. एखादी शब्द उच्चारल्यावर डोळ्याच्या समोर काहीतरी चित्र, इमेज तयार झाली पाहिजे, तर तो शब्द असतो. जसं बघा, क मळ हे तीनही अक्षराचं जर मी एकत्रीकरण केलं तर मला एक शब्द प्राप्त होतो, कमळ, आणि माझ्या डोळ्याच्या समोर लगेच एक चित्र तयार होते, त्याला काहीतरी अर्थ आहे, म्हणून तो कमळ याला आपण शब्द असं म्हणत असतो. पण मी जर क ळ म असं म्हटलं, कळम, तर याला काही अर्थ नाही. हे बघा, म्हणजे इथं बघा, इथं हे नाही, कमळ म्हणजे एक पद्धतीचं काय, फूल, इथं पाहिजे होतं, ते चुकून टायपिंग मिस्टेक झालेली आहे. बरोबर. जसं बघा, घ र हे दोन अक्षर एकत्र आले तर घर हा शब्द तयार होतो. घर शब्द म्हणजेच काय, तर राहण्याची जागा. लगेच तुमच्या डोळ्याच्या समोर काहीतरी चित्र तयार होते. पा आणि नी हे दोन अक्षर एकत्र केले तर पाणी असा शब्द तयार होते. लगेच तुम्हाला एक द्रव्य, लगेच तुमच्या डोळ्याच्या समोर अशी आकृती तयार होते. आकृती नाही, लगेच तुम्हाला चित्र तयार होते. म्हणजे शब्द म्हणजे काय, तर ठराविक क्रमाने आलेला अक्षराचा समूह ज्याचा अर्थ आपल्याला डिक्शनरीमध्ये भेटला तर त्यालाच आपण शब्द म्हणायचं. नाहीतर डिक्शनरीमध्ये अर्थ नसेल तर त्याला शब्द म्हणता येत नाही. हा आपला भाषेचा मूलभूत घटक क्रमांक 3 होता. त्याच्याबद्दल अजून काही माहिती अभ्यासू. बघा, शब्द हा एकापेक्षा जास्त अक्षरांनी तयार झालेला असतो. बरोबर आहे. कारण एकापेक्षा जास्त अक्षरांनी तयार होणे म्हणजे काय, कारण शब्दाची व्याख्याच तशी आहे, ठराविक क्रमाने आलेला अक्षराचा समूह म्हणजे काय तर त्याला शब्द म्हणत असतो. बरोबर, म्हणजे त्या शब्दामध्ये एकापेक्षा जास्त अक्षर असणार आहे. शब्द जर तुम्ही वाक्यामध्ये वापरला तर त्या शब्दाला शब्द म्हणायचं नाही. शब्द जर तुम्ही वाक्यामध्ये वापरत असाल तर शब्दांना शब्द म्हणू नये, तर त्या शब्दांना तुम्ही काय म्हणायचं, पद म्हणायचं आहे. ॲक्च्युली पद या शब्दाचा अर्थ पाय असा होतो, पण मी तुम्हाला सांगतो बघा, मी जर तुम्हाला म्हटलं घर हा मूळ शब्द आहे, बरोबर, पण मी जर म्हटलं मी घरात असतो, मी घरात हसतो, तर इथं मी घरात असतो, तर इथं जे काही घर आहे तर याला शब्द न म्हणता याला आपण पद असं म्हटलं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये व्याख्या विचारली जाते की पद म्हणजे काय, तर एखादी शब्द जेव्हा आपण वाक्यामध्ये वापरतो तेव्हा तो शब्दच असतो, पण त्याला शब्द म्हणायचं नाही. व्याकरणिक भाषेमध्ये त्या शब्दाला आपण तेव्हा वाक्यात उभारलं तेव्हा त्याला आपण पद असं म्हणावं, असं आपल्याला सांगता येतं. प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट काहीतरी अर्थ असतो, हे मात्र निश्चित आपल्याला सांगता येतं. पुन्हा काही शब्दाबद्दलची माहिती अभ्यासू. बघा, शब्द हा एकापेक्षा जास्त अक्षरांनी तयार झालेला असतो. शब्द वाक्यामध्ये वापरलं तर त्याला आपण पद असं म्हणत असतो. आता महत्त्वाचं बघा, शब्दाला प्रकृती आणि विकृती होत असते. शब्दाला काय होत असते, प्रकृती आणि विकृती होत असते. मी याचा अर्थ लगेच तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो. बघा, आता शब्दाला प्रकृती आणि त्याच पद्धतीनं काय होते म्हणते, विकृती असं होत असते म्हणते. आता प्रकृती आणि विकृती म्हणजे नेमकं काय, थोडा फरक समजून घ्या. विकृती याचा अर्थ होतो बदल होणे. विकृती याचा अर्थ काय होतो, विकृती याचा अर्थ होतो बदल होणे. आणि प्रकृती याचा अर्थ होतो मूळ शब्द. प्रकृती याचा अर्थ होतो मूळ शब्द. म्हणजे कसं, मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, आता समजा मी जर म्हटलं घर हा शब्द आहे,
ओरिजिनल जो काही शब्द आहे, जो काही ओरिजिनल शब्द असतो आहे का नाही, जो काही ओरिजिनल शब्द असतो ओरिजिनल, तर त्या ओरिजिनल शब्दाला आपण प्रकृती म्हणायचं असते. ओरिजिनल शब्दाला काय म्हणायचं आपण? प्रकृती म्हणायचं असते. आता मी समजा घर या शब्दाला जर एखादी त नावाचं जर एखादी प्रत्यय जोडतो म्हटलं तर शब्द काय तयार होतो? शब्द तयार होतो बघा घरात. शब्द काय तयार होतो? घरात. तुम्ही म्हणणार सर घर या मूळ शब्दाला ओरिजिनल शब्दाला त प्रत्यय जोडल्यावर घरात कसं तयार झालं? घरत असा शब्द का नाही तयार झाला? तुम्ही मूर्ख आहे का? घरत या शब्दाला कोणताच अर्थ नाही. म्हणजे एक व्याकरणाचा नियम तुम्हाला इथं दिसून येतो. हा नियम तुम्हाला मी समोर विभक्ती प्रत्ययामध्ये शिकवणार आहे, सामान्य रूपामध्ये शिकवणार आहे. एखाद्या मूळ शब्दाला जेव्हा एखादी मी प्रत्यय जोडतो तेव्हा त्या मूळ शब्दाचं पहिले सामान्य रूप होते. सामान्य रूप म्हणजे नेमकं काय? मूळ शब्दांच्या अंत्य अक्षरावला जो बदल होतो तर त्याला आपण काय म्हणत असतो? सामान्य रूप. म्हणजे बघा घर या शब्दाला त हा जेव्हा मी प्रत्यय जोडतो तेव्हा घरात असा शब्द तयार होतो. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का? घर या शब्दापासून घरात हा शब्द तयार झाला, म्हणजे इथं घरमध्ये बदल झाला आणि त्या बदलास आपण विकृती असं म्हणायचं आहे. म्हणजे प्रकृती म्हणजे मूळ शब्द, ओरिजिनल शब्द, त्याच्यामध्ये काहीही जरा थोडा बदल झाला तर त्याला म्हणायचं आपण काय? विकृती. त्याला काय म्हणायचं आपण? विकृती. आहे का नाही? समजा एखादी झाड हा ओरिजिनल शब्द आहे आणि मी जर एखादी तुम्हाला म्हटलं झाडा, तर याच्यामध्ये बदल झाला, हा बदल म्हणजेच काय असते? विकृती असते. थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की प्रकृती आणि विकृती म्हणजे काय. प्रकृती म्हणजे ओरिजिनल शब्द, विकृती म्हणजे बदल झालेला शब्द. शब्दाला प्रकृती आणि विकृती असे बदल होत असतात. शब्द बोलताना किंवा लिहिताना स्वतंत्र दिसतो, बरोबर आहे, कारण तुम्ही जेव्हा शब्द लिहिता तेव्हा ते स्वतंत्र पद्धतीनेच लिहिले गेले पाहिजे. सलगपणे किंवा ओघवतपणे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनी समूहाला किंवा अक्षर समूहाला आपण काय म्हणत असतो? शब्द असं म्हणत असतो, बरोबर आहे. अक्षरांचा जो समूह असतो तर त्याला आपण शब्द असं म्हणत असतो. शब्द एकत्र आले की त्या शब्दापासून काय तयार होते? वाक्य तयार होते. बघा आपण आत्ता बघितलं याच्यापूर्वी की जर एखादी अक्षर एकत्र आले आणि त्यांचा समूहाला जर काही अर्थ प्राप्त झालं तर त्याला शब्द म्हणतो. आणि शब्दाचा समूह एकत्र आला आणि त्याच्यापासून काहीतरी एखादी अर्थ निघाला तर त्याला आपण वाक्य असं म्हणत असतो. हे वाक्य म्हणजे आपल्या भाषेचा मूलभूत घटक क्रमांक 4 असेल. तर आता आपण आपल्या मूलभूत घटक क्रमांक 4 मध्ये जाणार आहोत. पण तत्पूर्वी हा एक छोटा टेबल इथं तुम्हाला दाखवलेला आहे की नेमकं शब्द म्हणजे नेमकं काय आणि शब्दामध्ये जे काही दोन पद्धतीचे बदल होतात, प्रकृती आणि त्याच्यानंतर विकृती म्हणजे काय, इथं दाखवलेले आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो की शब्द वाक्यामध्ये वापरलं तर त्याला पद बनतात आणि शेवटी आहे ते म्हणजे रूपिका. तर याच्यामध्ये शब्द, पद, त्यानंतर प्रकृती, विकृती आणि रूपिका, तर याचा थोडक्यात सारांश तुम्हाला इथं दिलेला आहे. तर तो थोडक्यामध्ये समजून सांगतो बघा. शब्द म्हणजे काय आपण आत्ता शिकलो, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला ज्यातून काहीतरी अर्थ प्राप्त होतो त्याला शब्द म्हणतो. जसं घर, माणूस, झाड हे जेव्हा उच्चारलं तेव्हा काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर चित्र तयार होतात, म्हणून त्याला आपण शब्द म्हणायचं. आता प्रकृती म्हणजे काय? वाक्यात उपयोग करण्यापूर्वी शब्दाचे जे मूळ रूप असते, म्हणजे जो ओरिजिनल शब्द असतो त्याला आपण काय म्हणत असतो? प्रकृती. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं की नाही, घरात हा जो काही शब्द आहे, घरात हा शब्द घर या शब्दाचं बदललेलं रूप आहे. म्हणजे बघा घर हा एक ओरिजिनल शब्द आहे, हा ओरिजिनल शब्द म्हणजे प्रकृती असते. ओरिजिनल शब्द म्हणजे प्रकृती. विकृती म्हणजे काय? शब्द वाक्यात वापरतो तेव्हा त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो आणि त्या बदलाला आपण विकृती म्हणतो. म्हणजे घर या शब्दाला जेव्हा तुम्ही वाक्यात वापरलं, मी घरात राहतो, तेव्हा घर या शब्दामध्ये रूप बदललेलं आहे घरात, म्हणजे घरचे जे काही घरा झालेला आहे तर त्याला म्हणायचं विकृती. विकृतीमध्ये शब्दात बदल होणे. त्याच्यानंतर पद म्हणजे काय? मूळ शब्दाला तुम्ही जर वाक्यामध्ये वापरलं तर त्याला आपण पद असं म्हणत असतो. आणि शेवटी आहे रूपिका. हा एक फार महत्त्वपूर्ण शब्द आहे बघा. रूपिका हा शब्द असाच शुद्ध लिहावा, पला लागणारी विलांटी रस्वच पाहिजे, लक्षात ठेवा. आता रूपिका म्हणजे भाषेतील अर्थपूर्ण असा सर्वात लहान घटक. बघा मी तुम्हाला जे काही प्रकृती शिकवले की नाही, तर प्रकृतीलाच आपण रूपिका असं म्हणू शकतो. प्रकृतीला आपण रूपिका असं म्हणू शकतो, कारण भाषेमधला जो सर्वात लहान अर्थपूर्ण जो काही
घटक असतो. समजा बघा, घर हा एक ओरिजिनल शब्द आहे, याला म्हणायचं, हा ओरिजिनल आहे म्हणून याला म्हणायचं आपण रूपिका. म्हणजे या घराला आपण प्रकृती सुद्धा म्हटलं होतं, म्हणून रूपिका आणि प्रकृती हे सारखंच आहे, हे काही वेगवेगळं नाही. तर असा साम्य फरक आपण याच्यामध्ये पाहू शकतो. लक्षात आलं? आता भाषेचा आपण चौथा मूलभूत घटक अभ्यासणार आहोत, त्याचं नाव आहे वाक्य. वाक्य म्हणजे काय? जर ठराविक क्रमाने आलेला शब्दाचा समूह ज्याला काहीतरी अर्थ प्राप्त असेल त्याला आपण वाक्य असं म्हणत असतो. त्याची व्याख्या आपण बघूया. बघा, ठराविक क्रमाने आलेल्या शब्दाच्या समूहाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्यास वाक्य म्हणायचं. कोणताही शब्दाचे समूह केले पण त्या शब्दाच्या समूहापासून जर काही अर्थ निघाला नाही तर त्याला वाक्य म्हणता येत नाही. वाक्याचा काहीतरी अर्थ निघाला पाहिजे. म्हणजे कसं बघा, वाघ जंगलात, वाघ जंगलात म्हटल्याच्या नंतर काय? राहतो, राहत नाही, वाघ जंगलात गेला, गेला नाही, काही अर्थ समजते का? नाही. आता इथं दोनच शब्द आहे पण या दोन शब्दापासून आपल्याला काहीच अर्थ लागत नाही, म्हणून याला आपण वाक्य म्हणू शकत नाही. खालचं वाक्य वाचा, वाघ जंगलात राहतो. म्हणजे राहतो, जेव्हा एखादी क्रियापद टाकलं तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजे इथं वाघ जंगलात राहतो हे तीन शब्दाचे समूह एकत्र आले आणि त्याच्यापासून अर्थ व्यक्त होतो एक, आहे का नाही? म्हणून या शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला काहीतरी अर्थ आहे म्हणून त्याला आपण वाक्य म्हणायचं आहे. दॅट इज राईट. बघा, म्हणजे वाक्याची व्याख्या अशी करू शकतो, पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण बोलणे म्हणजेच काय होय? वाक्य होय. एक तर पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण बोलणे, त्याला आपण काय म्हणत असतो? वाक्य असं म्हणत असतो. वाक्यातील शब्दांना आपण काय म्हणत असतो? पद असं म्हणत असतो. इथं जे काही वाक्य आहे तर ह्या सर्व शब्दांना आपण काय म्हणायचं आहे? पद म्हणायचं आहे. अशी वाक्याची व्याख्या आपण बघू शकतो. तर हे होते सर्वात महत्त्वाचे 4 भाषेचे मूलभूत घटक. आता भाषेचा शेवटचा मूलभूत घटक तो म्हणजे व्याकरण, हा आपण उद्याच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तर आजच्या तासिकेमध्ये आपण काय अभ्यासलं? आजच्या तासिकेमध्ये आपण भाषेचे 4 महत्त्वपूर्ण मूलभूत घटक अभ्यासले. वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य, आणि त्याच्या व्याख्या आणि वर्ण किती आहे तर हे अभ्यासले. उद्याच्या भागामध्ये आपण भाषेचा सर्वात शेवटचा मूलभूत घटक तो म्हणजे व्याकरण हा शिकणार आहोत. आणि त्याचबरोबर वर्णाचे जे काही प्रकार पडतात, स्वर, स्वरादी, व्यंजन, तर हे वर्ण विचारसुद्धा आपण उद्याच्या तासिकेमध्ये क्लिअर करू. लेक्चर व्यवस्थित पद्धतीनं बघा, व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला समजेल. कुठं काही डाऊट आला तर माझा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुमच्या शंकेचं निरासन मी तुम्हाला करू शकतो. काहीच वाचण्याची गरज पुन्हा तुम्हाला पडणार नाही. व्यवस्थित लेक्चर बघा. इथून पुढे तुम्हाला व्याकरणाचा कोणताही भाग म्हणजे समजणार नाही असं नाही. तुम्हाला प्रत्येक घटक तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं परीक्षेतील सोडवता येतील याची मी तुम्हाला खात्री देतो. कारण व्याकरण तेवढं सोपं आहे, त्याच्या संकल्पना जर क्लिअर केल्या तर आजच्या तासिकेत आपण इथं थांबतोय. भेटू परत उद्याच्या तासिकेमध्ये एका मराठी व्याकरणाच्या सेशनला घेऊन. धन्यवाद.